अजब रमा राघवची जोडी। तुम्ही एक काम करा ना, ते पुरुष आहेत ना त्यांनाच पाठवा, मला जरा मदत हवी आहे। कसं आहे, पुरुष माणसं मदतीला असली की जरा बरं पडतं। हा मला सांगा ना, मी करते मदत। अहो तुम्हाला झेपणार आहे काय? त्या वायरी धरायच्या, त्यांनाच पाठवायचा। अहो सगळे नाश्ता करतात, एवढ्यासाठी त्यांना उठवण्याची काहीच गरज नाहीये। मला सांगा काय करू मी? थांबा मग इथे धरा हे वायर। या हा धरा, इथे शोल्डर गन ठेवून येतो। तुम्ही बसा, मी आहेच। अगं तू कुठे चाललीस? थांब ना। आणि आरुषी कुठे? तिला बोलव ना, आहे ना ती घरी? आरुषी हो आहे ना। आरुषी आरुषी जरा बाहेर ये। तुम्ही बसा बोलत, आरुषी येईलच तोपर्यंत। अगं तू पण थांब आमच्यावर, ये ना बस। मानसी, अगं म्हणजे तिघी मिळून गप्पा मारूया ना। ये पवित्रा, बस बस। कशी आहेस तू, काय म्हणतेस? What's wrong with मानसी? ती ह्या बाईशी इतकं चांगलं का वागतेय? राघव, पूजा वहिनी बऱ्या आहेत हे दाखवण्यासाठी स्वतःच सगळी कामं करतात। अशाने ना त्यांचं एक्झर्शन होत आहे। मगाशी पण त्यांना चक्कर आली होती, पाहिलंच ना? बघितलं मी, आलं लक्षात माझ्या। तर मग आपल्याला ना तिला बोलतं करावंच लागणार। हे असं सारखं मला काही होत नाहीये असं म्हणून ती तिच्या आजारपणाचं कारण टाळू नाही शकत। काय झालं रे? आत येताय ना? राघव तू आज जा, मी पूजा वहिनींकडे लक्ष दे। अगं पण तू तिला तिच्या नजरेसमोर पण नकोयस ना, ती उगाच तुला काही बोलली परत तर काय, ऐकून घे। ओरडल्या तर ओरडा खायचा, हरकत नाही। राघव काही दिवसांनी तरी वहिनींचा माझ्यावरचा राग शांत होईल। आणि तूच नेहमी म्हणतोस ना मला, प्रवाह एका बाजूने बंद झाला तर दुसऱ्या बाजूने होऊ द्यायचं, अशाने पाणी साठतं। वहिनींनी माझ्याशी बोलणं बंद केलं म्हणून काय झालं? मीही त्यांच्याशी बोलणं बंद केलं तर त्यांचा माझ्यावरचा राग कमी कसा होईल? कौतुक करावं तितकं कमी। अरे राघवा, वीज किती वेळ बंद राहणार आहे? तुम्ही आत या बघू। त्या पोराच्या जागेवरती भलतीच बाय वायर धरून बसली। मी लावून नाही मॅडम, ती फोन उचलत नाही। आता मी जे काम करायला आलोय ते करायचं का नाही कोण सांगणार आहे? काय झालं? काय नाही, शोल्डर गन शोधतो। बरं तुम्ही इलेक्ट्रिसिटी बोर्डातून आलात ना? तुमचा युनिफॉर्म कुठे आहे मग? हॅलो, मी काहीतरी विचारलं तुम्हाला, तुमचा युनिफॉर्म कुठे आहे? तुमचा आयडी बघू। मॅडम उगाच कशाला टाइम खोटी करताय? त्या तिकडे बाई हातात वायर धरून बॅग, मी लाईट बंद करून आलोय। हे बघा, असे फुकटचे प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही घरात कोणी पुरुष माणूस असेल तर त्याला पाठवा ना। राघवला हाक मारू का? नको। तुम्ही त्या बाईंना कसं कामाला लावलं? अहो हे त्यांचं काम नाहीये, एवढंही साधं कळत नाही तुम्हाला? अहो तुमच्यासोबत तुमचा साधा असिस्टंट घेऊन येता नाही आलं तुम्हाला, दुसऱ्यांना कसं कामाला लावता तुम्ही? आता तुमचंच घर आहे ना, केली थोडी फार मदत, काय फरक पडतो? गॉड, किती उद्धडात तुम्ही, तुमची ना कंप्लेंट केली पाहिजे। अहो तुम्ही मला काय ओरडताय? मी बोलवलं का त्यांना? त्याच आल्या ना, आणि तुमच्या घरातल्या बायकाच मध्ये मध्ये करतात, त्याला मी काय करू सांगा बरं? एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्हाला काय वाटतं बायका ही कामं करू शकत नाही? बघा तुमचं जेवढं काम आहे ना तेवढं करा म्हणजे झालं। तर तेच करतोय। बोलण्यात काही पॉइंटच नाही, काय ते सामान घ्या आणि या तिथे। काही माणूस बोलायची काही पद्धतच नाही।